तुम्हा प्रत्येकांना ख्रिस्तामध्ये सलाम. मी पास्टर सचिन गवई तुम्हा प्रत्येकांचे आजच्या आध्यात्मिक सभेमध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे. आज आपण अशा संदेशाकडे वळणार आहोत की ज्यामुळे आपलं जीवन परिवर्तित झाल्याशिवाय राहणार नाही आणि ह्या नवीन वर्षामध्ये नवीन उत्तेजना, नवीन चेतना आणि अनिश्चिततेमधून निश्चितता आम्हाला प्राप्त होणार आहेत. आणि म्हणूनच आजच्या मननासाठी जे शीर्षक आहे आजच्या संदेशाचं ते असं आहे, अनिश्चिततेच्या मध्यात विश्वास. अनिश्चिततेच्या मध्यात विश्वास नवीन सुरुवातीसाठी. त्याकरिता वचन आहे इब्रिकरास पत्र याचा 11वा अध्याय आणि पहिलं वचन. विश्वास म्हणजे ती गोष्ट ज्याची आशा आहे, ती जी गोष्ट दिसत नाही त्याची खात्री आहे. आहे ना आगळं वेगळं? म्हणूनच आज आम्ही या वचनावरती मनन आणि चिंतन करणार आहोत. एक नैसर्गिक बाब आहे की जेव्हा आम्ही कुठल्या पण गोष्टी करतो तर त्याचे दोन परिणाम, एक उलट आणि एक सहज होतो. म्हणूनच आज आम्हाला त्या सर्व गोष्टींचं अनुसरण करण्याची गरज आहे की ज्या आमच्या फायद्याच्या आहे. एक नौसैनिक समुद्रात असताना तो वादळातून जात होता आणि त्याला हवामान आणि लाटा अनिश्चित वाटत होत्या. समुद्रातून तो जात आहे परंतु त्याला हवामान आणि लाटा अनिश्चित वाटत होत्या कारण की तो वादळातून जात होता. परंतु नौसैनिक आपला कंपास आणि कॅप्टनच्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवत होता. एक महत्त्वाची बाब ही म्हणजे की हा नौसैनिक आपला कंपास आणि कॅप्टनच्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवत होता. अगदी तसंच आपणही देवाच्या वचनावर विश्वास ठेवावा. जरी पुढे जाणारा मार्ग अस्पष्ट वाटत असेल तरी, जरी आम्हाला माहिती नाही, जरी आम्हाला अस्पष्ट दिसत आहे, पुढचं काहीतरी दिसत नाही किंवा अंधुक दिसतं, अशा वेळेस आम्ही देवावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. नवीन वर्ष आणि अनिश्चितता. नवीन वर्षात प्रवेश करत असताना आपल्याला भविष्याबद्दल अनिश्चितता असू शकते. भविष्याबद्दल खरंच अनिश्चितता असू शकते की येणाऱ्या दिवसांमध्ये माझं काय होणार आहे, माझ्या कुटुंबाचं, माझ्या स्वतःच्या विषयीचं, माझ्या आप्तजनांचं, असे अनेक विचार आपल्या मनामध्ये घुसमळत असतात आणि आम्ही बेचैन, हताश आणि निराश होतो. तरीही देव आम्हा प्रत्येकाला आणि आपल्याला विश्वासाने जगायला आवाहन करतो. ह्या गोष्टी असू शकतात परंतु तरीही देव काय म्हणतो की आम्हाला आवाहन करतो विश्वासाने जगायला. हे समजून की तो आपल्या सर्व परिस्थितीमध्ये मार्गदर्शन करेल. हे समजून तो म्हणतो की सर्व परिस्थितीमध्ये मार्गदर्शन करेल. तुमच्या आयुष्यात कोणत्या क्षेत्रात तुम्ही अनिश्चिततेला सामोरे जात आहात? अशा कुठल्या बाजू आहेत का तुमच्या आयुष्यामध्ये की ज्या स्थिर नाहीत, अस्थिर आहेत आणि निश्चित नाही, अनिश्चिततेला तुम्ही सामोरे जात आहात आणि विश्वास तुम्हाला त्यातून कसे मार्गदर्शन करू शकतो? प्रश्न आहे या ठिकाणी आम्हा प्रत्येकांच्यासाठी. मग यावरती उपाय आहे तो म्हणजे विश्वास. विश्वास तुम्हाला त्यातून कसे मार्गदर्शन करू शकतो? अनिश्चिततेच्या आणि अनिश्चिततेबद्दल विश्वासाची बायबलमधील काही उदाहरणे आपण बघणार आहोत. अब्राहम विश्वासाचा प्रवास. अनिश्चितता त्याच्यामध्ये सुद्धा होती परंतु त्याने प्रवास केला. उत्पत्ती याचा 12वा अध्याय 1 ते 4 वचन जर पाहिलंत ना, अब्राहमाला त्याच्या घराला सोडून अशा भूमीत जाण्याचे आदेश दिले गेले होते जी त्याला माहिती नव्हती. घर सोड आणि अशा ठिकाणी जात की ज्या ठिकाणाचा तुला पत्ता देखील नाही, जे ठिकाण तुला माहिती देखील नाही. जरी प्रवास अनिश्चित होता तरी अब्राहमाने देवाच्या वचनावर विश्वास ठेवला आणि आज्ञा पालन केलं. त्याला माहिती नव्हतं देव त्याला कुठे घेऊन जाणार आहे, कुठल्या भूमीमध्ये घेऊन जाणार आहे. एक महत्त्वाची गोष्ट ह्यामध्ये आम्हाला अब्राहमापासून शिकायला मिळते ती म्हणजे देवाच्या वचनावर विश्वास ठेवला आणि आज्ञा पालन केलं. दोन गोष्टी अब्राहमापासून आज आम्हाला शिकायच्या आहेत.
ते म्हणजे की विश्वास आणि आज्ञापालन. पुष्कळदा आम्ही विश्वास ठेवतो परंतु आज्ञापालन करीत नाहीत. कधीकधी आम्ही आज्ञापालन करतो परंतु विश्वास ठेवत नाही. या दोन्ही गोष्टी सोबत चालणं फार गरजेचं आहे. तेव्हाच आम्हाला त्याचं प्रतिफळ मिळेल आणि अनिश्चिततेच्या मध्यात विश्वास आम्हाला मिळेल. म्हणूनच आम्हाला ह्या गोष्टी करणं आमच्या आयुष्यात खास महत्त्वाचं आहे. देवाने त्याच्या विश्वासाचे पालन केले आणि त्याला आशेची भूमी मिळवून दिली. जी गौरवभूमी होती, जी आशेची भूमी होती ती त्याला मिळवून दिली. का? कारण की देवावरती त्याने आपला संपूर्ण विश्वास टाकला आणि त्याच्या देवाच्या शब्दाचा आणि देवाच्या बोलण्याचा त्याने काय दिला? मान दिला, आज्ञापालन केलं. खूप महत्त्वाचं आहे. नंतरचा मुद्दा आहे इस्रायल लोकांचा लाल समुद्र ओलांडणे. मोशेला निवडलेलं होतं इस्रायल लोकांचं नेतृत्व करण्याच्यासाठी. असंख्य लोक होते, लाखोच्या संख्येने होते. याचं उदाहरण आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये निर्गम याचा 14वा अध्याय 21 ते 22 वचनामध्ये बघायला मिळतो. इस्रायल लोक आता लाल समुद्राच्या जवळ येऊन ठेपलेले आहे. आता मिसर देश सोडलेला आहे. मिसर देशाच्या सीमा देखील ओलांडलेल्या आहेत आणि तांबडा समुद्र, तो लाल समुद्र म्हटला, तो त्याच्या जाऊन पुढे उभे राहिलेले आहेत आणि मागे त्यांच्याच मागे फारोचे सैन्य त्यांचा पाठलाग करत आहेत. ह्या दोन्हीही मध्ये ते काय झालेले आहेत? अडकलेले आहेत. ह्या दोन्हीमध्ये ते अडकलेले आहेत. कुठे जावं काहीच एक समजत नाहीत. विचार शून्य झालेले आहेत. पाय डगमगत आहेत, थरथरत आहेत. मुखातून शब्द निघत नाहीत. काय बोलावं, कसं सांत्वन करावं, कसं मार्गदर्शन करावं कोणाला सुचत नव्हतं. त्यांना देवाने कसे वाचवले हे माहीत आहे, पण देवाने समुद्राचे पाणी दुभागले. देवाने काय केलं की समुद्राचं पाणीच त्यांच्यासाठी दुभागलं आणि पाण्याचा वाळवंटात ते चाललेत, कोरड्या भूमीत ते चाललेत. अशक्य गोष्टी शक्य करून दाखवणारा तुमचा आणि माझा जिवंत परमेश्वर आहे. देवाने त्याला कसे वाचवले हे आम्हाला माहिती, त्यांना माहितीच नाही पडलं की देवाने आम्हाला कसं वाचवलं. अख्खाच्या अख्खा इतका मोठा समुद्र, नदीच नाही, साधा ओढा नाही किंवा तलाव नाही, संपूर्ण समुद्र देवाने काय केलेला आहे? दुभागलेला आहे. आणि दुभागल्याच्या नंतर त्यांचा विश्वास देवाच्या शक्तीवर होता आणि अनिश्चिततेतून ते वाचले. त्यांचा विश्वास देवावरती होता की यामधूनही देव काय करेल? मार्गदर्शन देईल. यामधूनही देव काही ना काहीतरी उपाय करेल. त्यांच्याजवळ फक्त अनिश्चितताच होती की आता काय होणार आहे, परंतु कुठेतरी त्यांच्या अंतःकरणामध्ये देवाविषयीचा विश्वास होता आणि तो विश्वास जेव्हा जागृत झाला तेव्हा ते वाचलेत. त्याचप्रमाणे पेत्र देखील पाण्यावर चालतो. मत्ती याचा 14वा अध्याय 28 ते 31 मध्ये आम्हाला फार सुंदर गोष्ट बघायला मिळते आहे. ते म्हणजेच की विश्वासाचं आणखीन एक उदाहरण. प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा पाण्यावर चालत होतात ना, तर तेव्हा पेत्राने ते बघितलं. त्याच्या मनामध्ये पण इच्छा झाली, जसा प्रभू येशू ख्रिस्त चालतो तसा मी देखील चालू शकणार काय? पेत्राने वादळात बोटीच्या बाहेर पाऊल टाकले, कारण त्याचा येशूवर विश्वास होता. येशूवर विश्वास होता. जगामध्ये पुष्कळशा गोष्टी आम्हाला बघायला मिळतात. जगामध्ये मोठमोठ्या बोटी पाण्यावरती तरंगतात, परंतु मनुष्य तरंगू शकतो काय? मनुष्य चालू शकतो काय? चालू शकत नाही, कधीच चालू शकत नाही. परंतु पेत्र पाण्यावरती चाललात. आमेन. कारण की त्याला माहिती होतं की जो माझ्या पुढं आहे त्याचा विश्वास भक्कम आहे, तो विश्वसनीय आहे. मी त्याला बघून माझा क्रम पुढे चालू करेल. आणि जेव्हा त्याने असं केलं तर तेव्हा अक्षरशः तो पाण्यावरती उभा राहिला. जरी तो शंकेमुळे बुडत होता, पण येशूने त्याला ताबडतोब पकडून वाचवले. येशूवर विश्वास ठेवून आपण आयुष्यातील वादळ पार करू शकतो. केवळ विश्वासच असल्यामुळे आपण
जीवनातील वादळे पार करू शकतो. पेत्राच्या सारखं उदाहरण आपल्या पुढं आहेत. त्याने विश्वास ठेवला, त्याच्या विश्वासाचं प्रतिफळ त्याला मिळालं आणि त्याला देवाच्या कृपेचा, देवाच्या करुणेचा अनुभव त्याच ठिकाणी मिळाला. असं नाही की नंतर मिळाला. जेव्हा तुम्ही चांगले कर्म करता त्याचं प्रतिफळ तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. जेव्हा तुम्ही चांगल्या गोष्टी करता त्या चांगल्या गोष्टीचं उत्तर मिळाल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. जर तुम्ही निर्णय घेतलेला आहे नवीन वर्षामध्ये काहीतरी नवीन करून दाखवण्याचा, नवीन साध्य करून दाखवण्याचा, काहीतरी वेगळं जीवन जगण्याचा, तर हे सर्व प्रकरण तुम्ही देवाकडे घेऊन या. कारण देव एकच असा आहे की ज्याच्याकडं सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत. देव असा एकच आहे की जो म्हणतो की तुम्ही तुमच्या अपराधांच्या सोबत माझ्याकडे या. तुमचे पाप लाखेसारखे जरी असली तरी तसेच तुम्ही घेऊन या. म्हणून आपण जसेच्या तसेच त्याच्या पुढं जावं आणि आम्हाला काय हवं आहे, कुठल्या प्रकारचं जीवन जगायचं आहे, कुठल्या प्रकारची भूमिका आम्हाला समाजामध्ये, आमच्या मंडळीमध्ये, आपल्या कुटुंबामध्ये आणि वैयक्तिकमध्ये करायला हवी, ती भूमिका ती त्याला दाखवा, त्याच्यासमोर स्पष्ट करा आणि बघा तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळाल्याशिवाय राहणार नाही. ज्या प्रकारे इस्रायल लोकांना मिळालं, ज्या प्रकारे अब्राहमाला मिळालं, ज्या प्रकारे पेत्राला मिळालं, अगदी तशाच प्रकारे देव आम्हाला आमच्या विश्वासाचं प्रतिफळ देणार आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे अनिश्चितते देवावर विश्वास ठेवणे. जेव्हा वाटतं ना की काहीच निश्चित नाही, हे सर्व काही एकदम एका त्या मृग जडाच्या सारखं आहे, तर तेव्हा आपण देवाच्या वचनावरती विश्वास ठेवावा. माझ्या हातात नाही, माझ्या कुवतीत नाही, माझ्या शक्तीच्या बाहेरचा आहे, तेव्हा आम्ही देवावरती विश्वास ठेवावा. देवाच्या वचनावर विश्वास. यशया याचा 41वा अध्याय आणि 10 वचन. म्हणून देव म्हणतो की तू घाबरू नको ह्या सर्व गोष्टींना, कारण मी तुझ्या बरोबर आहे. संकोच नको करू की ह्या गोष्टी तुझ्यापासून दूर होतील का, कारण मी तुझा देव आहे. मी तुझी शक्ती वाढवील आणि तुझी मदत करेल. मीच आहे तो. सर्व गोष्टी तुम्ही माझ्याकडे यात. म्हणून त्याने म्हटलेलं आहे की अहो कष्टी आणि भारक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकडे यात. म्हणजे ह्या अविचारापासून, ह्या अनिश्चिततेपासून मी तुम्हाला सुटका देईल, मी तुम्हाला विसावा देईल. हे अभिवचन आहे देवाचं. हा बोललेला आहे, स्वतःच्या मुखातले निघालेले शब्द आहे. देवाचे वचन अनिश्चित काळात आपल्याला आवश्यक असलेली आश्वासने देतो. त्याच्या वचनावर आधारित आपण अनिश्चिततेच्या मार्गावर आत्मविश्वासाने चालू शकतो. जरी मार्ग खडतर आहे, पुढे काय आहे मला माहिती नाही, त्याला म्हणत आहेत अनिश्चितता. जेव्हा आम्ही रस्त्याने चालतो आणि रस्त्याच्या पलीकडे काय आहेत याची आम्हाला पुसटशी देखील कल्पना नसती, त्याला म्हटलेलं आहे अनिश्चितता. पण तरीही आम्ही आपला मार्गक्रम करतो, तरीही आपण आपलं जगणं सोडत नाही, आपला मार्ग सोडत नाही किंवा बदलत नाही, तर आपण धन्य आहोत. कारण की जेव्हा आम्ही दुर्बळ असतो तेव्हाच आम्ही काय असतो, सशक्त असतो. देवाची वेळ आणि योजना. उत्पत्ती याचा 41वा अध्याय जर आपण काढलत ना, तर आम्हाला या ठिकाणी खूप चांगली कथा, गोष्ट बघायला मिळतील, ऐकायला मिळतील आणि वाचायला सुद्धा मिळतील. फार लहानपणापासून आम्ही ह्या गोष्टी ऐकत आलेलो आहोत. फक्त ऐकतच आलेलो आहोत, याच्यावरती कधीच गांभीर्याने विचार आणि दखल घेतलेली नाही. ती म्हणजेच योसेफाचे जीवन. योसेफाला फसवणूक, कारावास आणि अनिश्चिततेचा अनुभव आला. या तिन्ही गोष्टी त्याच्या आयुष्यामध्ये आलेल्या आहे. फसवणूक, स्वतःच्याच भावांनी त्याची फसवणूक केलेली आहे, वडिलांची फसवणूक केलेली आहे, कारण की हा देवाचा निवडलेला होता. आणि जेव्हा त्याच्या भावांनी त्याला विकलं, तर तेव्हा तो पोटिफराच्या घरी गेलेला आहे. घरी गेल्याच्या नंतर हा दिसायला सुंदर होतात, सुरूप होतात, कुठलाच डाग किंवा सुरकुती त्याच्यामध्ये नव्हती, देखणा होता. मग जेव्हा देखणा होता तर तेव्हा शैतान प्रलोभनं आणतो आमच्या आयुष्यामध्ये.
सैतान काय आणतो? आमिषे आणतो, लोभ आणतो, मोह आणतो. त्या स्त्रीला ह्याच्याविषयी लोभ झाला, त्या स्त्रीला याच्याविषयी मोह झाला. आणि जेव्हा अशा गोष्टी घडल्यात ना, तर तेव्हा याला वाटलं की ह्या जर जगाच्या विपरीत गोष्टी मी माझ्यामध्ये कशा साठवून घेऊ, हे जगातले विचार आहेत ते माझ्यामध्ये यांना मी जागा कशी काय देऊ. मी सर्वांच्या पुढं पाप करू शकतो, परंतु देवाच्या पुढे मी कसा काय पाप करू शकतो. म्हणूनच मी सर्वांच्या पुढे देखील पाप करू शकणार नाही. मी देवाला कसे उत्तर देऊ, त्याच्यासमोर मी कसा न्याय ठरेल. कारण की देव तुमच्या अंतःकरणातले विचारही जाणतो. देव तुम्हाला आतून आणि बाहेरून पारखतो आणि देवाला तुमचे केसही किती आहेत हे ठाऊक आहेत. तुमच्या अंतःकरणातले येणारे विचार हे देखील त्याला माहिती आहेत. परंतु त्याची अशी इच्छा आहे की आम्ही आमची इच्छा त्याच्या पुढे प्रकट करावीत आणि ती इच्छा म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचा मार्ग. आमेन. कारण की जेव्हा आम्ही असं करतो ना, तर तेव्हा आम्हाला पाठबळ मिळतं, देवाची शक्ती मिळते आणि अनिश्चिततेपासून आम्ही दूर राहतो. जेव्हा त्याने त्या अनैसर्गिक गोष्टीला नकार दिलात ना, तेव्हा त्याला कारागृहामध्ये टाकण्यात आलेला आहे. अनिश्चिततेचा अनुभव त्याला त्या ठिकाणी आलेला आहे. वर्ष निघून गेलेले आहेत, तो कारागृहामध्येच आहे. निघण्याचं कुठलंच नियोजन त्या ठिकाणी नव्हतं. किती वर्ष होतात हे सांगितलेलं नाहीत, किती महिने होतात, किती काळापासून होतात याची नोंद नाही. परंतु तो कारागृहामध्ये होता. त्या ठिकाणी त्याला अनिश्चिततेचा अनुभव आला, तरी त्याने देवाच्या वेळेवर विश्वास ठेवला. देवाच्या वेळेवरती विश्वास ठेवला. कारण की त्याला माहिती होतं की एक दिवस परमेश्वर माझ्या आयुष्यामध्ये कार्य करेल. माझ्या चांगल्या गोष्टींचं प्रतिफळ तो मला येणाऱ्या दिवसांमध्ये देईल. म्हणून त्या सर्व चांगल्या गोष्टी मी जतन करायला पाहिजेत. आज मी माझ्या आयुष्यामध्ये कुठल्या गोष्टी जतन करून ठेवत आहे? त्याने जुन्या गोष्टींचा कधीच उजाळा होऊ दिलेला नाही. जुन्या गोष्टी स्वतःवरती कधीच होऊ दिलेल्या नाहीत. त्याच्यावरती मोह आला, त्याच्यावरती बळजबरी करण्यात आली, परंतु तरीही त्याने त्या गोष्टीला प्राधान्य दिलं नाहीत. आज आम्ही त्या गोष्टींना प्राधान्य देतो का की ज्या देवापासून आम्हाला दूर नेतात? आज आम्ही त्या गोष्टींना कितपत वाव देतो ज्याच्यामुळं आपलं आध्यात्मिक जीवन डगमगू जाऊ शकतं? जर असेल तर आजच त्या गोष्टींना विराम द्या. हीच वेळ आहे. तारणाचा दिवस आजच आहे, उद्या नाही किंवा परवा नाही. नवीन वर्षाची सुरुवात करीत असताना आपल्या पुढे ध्येय ठेवा, आपल्या पुढे उद्दिष्ट ठेवा की मला ह्याच मार्गाने चालायचं आहे, मला ह्या गोष्टी करायच्या आहेत, मला माझ्यामध्ये परिवर्तन हवं आहे, माझ्या जीवनामध्ये काहीतरी नवीन घडून आणायचं आहे, आशेचा किरण मला दिसायला पाहिजेत माझ्या आयुष्यामध्ये. तर मला स्वतः प्रकाश होणे गरजेचं आहे. कारण की प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की तुम्ही जगाचा प्रकाश आहात. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. मग जर माझ्या अंतःकरणामध्येच अंधार असेल तर मी प्रकाशमय कसा काय दिसेल? सर्वप्रथम अंधार जर दूर करायचा आहे तर माझ्या अंतःकरणातली मलिनता स्वच्छ करावी. ती काळी पडलेली आहे आणि त्यामुळे प्रकाश अंधुक झालेला आहे. इतरांना तो दिसत नाही, त्याला स्वच्छ करा. अगोदरच्या काळामध्ये 60-70च्या काळामध्ये जेव्हा इलेक्ट्रिसिटी नव्हतीत ना, तर तेव्हा लोक खेडेगावामध्ये विशेष करून कंदिलाचा वापर करायचे. त्याच्यामध्ये केरोसिन टाकायचे आणि वात पेटवायचे. तेव्हा तो दिवा जळायचा आणि तो हवेमुळे विझू नयेत म्हणून त्याच्या भोवती काचेची पायली असायची. रात्रभर तो जळायचा. त्याच्या धुरामुळे संपूर्ण पायली काळी व्हायची आणि एक वेळ अशी यायची की त्याचा प्रकाशच दिसत नव्हता. तो चालू आहे की बंद आहे हेच नव्हतं कळत. म्हणून त्याला स्वच्छ करावं लागत असायचं. ते अशासाठी की त्याच्यातला प्रकाश परत एकदा घरातल्या प्रत्येक कान्याकोपऱ्यामध्ये पडावा. तसंच आमचं आहे. ह्या जुन्या सवयी आमच्यामध्ये इतक्या ठासून भरलेल्या आहेत ना की त्यामुळे आम्हाचा जो खरा स्वभाव आहे, जो अनिश्चिततेचा मार्ग आहे, त्यालाच आम्ही धरून बसलेलो आहोत. म्हणून निश्चितता आमच्यामधून दिसत नाही आणि जेव्हा दिसत नाही ना तर तेव्हा देवाचं प्रेमसुद्धा दिसत नाही.
म्हणून स्वतःला स्वच्छ करा विश्वासाच्या द्वारे. जेव्हा योसेफ हा कारागृहामध्ये होता तरीही त्याने त्या गोष्टींचा त्याग केला नाही ज्या त्याच्याजवळ चांगल्या होत्या. त्याने देवाच्या वेळेवरती विश्वास ठेवला. शेवटी देवाने त्याला उच्च पदावरती नेलं. शेवटी देवाने त्याला उच्च पदावरती नेलेलं आहे. ते अशासाठी की आमच्यासाठी देव ह्या ठिकाणी येणार आहे. तो आमच्या आयुष्यामध्ये कार्य करणार आहे, जेणेकरून त्याची दुर्बलता पूर्ण होईल. त्याने देवावरती विश्वास ठेवला तो अशासाठी की जेणेकरून त्याची दुर्बलता पूर्ण होईल. देवाची वेळ पूर्ण आहे, देवाची वेळ परिपूर्ण आहे आणि आपण विश्वास ठेवू शकतो की त्याने योग्य वेळेस आणि योग्य वेळेत नवीन सुरुवात घडवून आणली. योग्य वेळेत आणि योग्य वेळेस त्याने नवीन सुरुवात घडवून आणली. त्यानंतरचा मुद्दा आहे देवाच्या मार्गावर विसंबून राहणे. देवाच्या मार्गावरती विसंबून राहणे. नीतिसूत्रे याचा 3 अध्याय 5 ते 6 वचन आम्हाला काय सांगतं? तुझ्या संपूर्ण मनाने प्रभूवर विश्वास ठेव आणि तुझ्या समजावर न विसंबून सर्व मार्गात त्याच्यावर विसंब आणि तो तुझ्या मार्गांना सरळ करेल. तो तुझ्या मार्गांना सरळ करेल. आपल्याच बुद्धीवरती अवलंबून राहू नको, तर देवाच्या शब्दावरती देवाच्या वचनावरती विसंबून राहा आणि संपूर्ण मनाने देवावर आणि प्रभूवर विश्वास ठेव. वचन खूप साधं आहे आणि सोपं आहे, परंतु याचा अर्थ खूप गहन आहे. तुझ्या संपूर्ण मनाने. आता मन हे कसं असतं? सैरा भैरा असतं, ते स्थिर नसतं. आज इथं असतं, कधी उद्या तिथं असतं. मन चंचल आहे. ह्या चंचल मनाला आम्ही काबूमध्ये ठेवायला पाहिजेत. म्हणून काबूत कशा प्रकारे ठेवू शकतो? जेव्हा आम्ही संपूर्ण मनाने देवावरती विश्वास ठेवू. आमच्या स्वतःच्या समजुतीवरती नाही, तर देवाच्या मर्जीवरती आम्ही उतरा आहोत. ते अशासाठी की तो तुझे मार्ग सरळ करेल. देवाच्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवणे अत्यंत महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण अनिश्चित मार्गावर जातो तेव्हा तो आपल्याला मार्गदर्शन करेल जोपर्यंत आपण त्याच्या बुद्धिमत्तेवर विसंबून राहतो. जोपर्यंत आपण त्याच्या बुद्धिमत्तेवर विसंबून राहतो ना, तोपर्यंत आम्हाला तो मार्गदर्शन करतो. बघा, शाऊलाचं उदाहरण आपल्या पुढे आहे. इस्रायल लोकांचा पहिला राजा. जोपर्यंत तो देवावरती विसंबून होता तोपर्यंत तो सुरक्षित होता. तोपर्यंत देव त्याला मार्गदर्शन करत होता. परंतु जसा तो स्वतःच्या बुद्धीवरती अवलंबून राहण्याचा त्याने प्रयत्न केला, त्याच दिवशी देवाचा त्याने नाकार दिला. देवाच्या शक्तीचा त्याने नाकार दिला. असंच आमच्यासोबत घडू नये, हीच आमची प्रार्थना आहे. हाच आमचा विश्वास असावा. सुरुवातीला आम्ही भक्कम विश्वास दाखवतो, परंतु जसजसं वर्ष संपत येतं तसतसा आमचा विश्वास देखील कमजोर होतो आणि सरते शेवटी विश्वासा विरून आणि विझून जातो. ती ज्योत पेटवत राहायला हवी. ती मशाल हाती घेऊन चालायला हवं, कारण की रात्र अंधारी आहे. गडद अंधकार दाटत आहे आणि पृथ्वीला तो झाकत आहे. परंतु जेव्हा असं वाटतं ना की इथे गडद काळोख आहे, लक्षात घ्या की त्या ठिकाणी पहाट लवकरच होणार आहे. मग हा अंधकार आध्यात्मिक असो अथवा मानसिक असोत, आम्हाला दोन्ही ठिकाणी देवाचं वचन घेऊन जाणं फार महत्त्वाचं आहे. मग भीती आणि शंकेवर मात कशी करायची? भीतीशी लढाई. अनिश्चिततेच्या काळात भीती नैतिक आहे. भीती आपल्याला ठार करू शकते आणि पुढे जाण्यास थांबवू शकते. जेव्हा वाटतं ना की आपण त्या गोष्टींना घाबरतो, भीतो, नेमकं त्याच वेळी आम्ही अशक्त बनतो. तरीही देव आपल्याला त्यावर विश्वास ठेवायला आवाहन करतो. जरी आपल्याला परिणाम दिसत नसले तरी. आपल्याला वाटतं की मी योग्य मार्गाने चालत आहे, परंतु देवाच्या मार्गाने, देवाच्या दृष्टीने ते योग्य नाहीत. म्हणून तो आपल्याला विश्वास ठेवायला आवाहन करतो की त्या जुन्या गोष्टी तू सोड आणि मी दिलेला मार्ग तो पत्कर.
भीतीवर मात करण्यासाठी देखील अभिवचन आहे. फिलिप्पियरास पत्र याचा 4 अध्याय 6 ते 7 वचन. कसलीही चिंता करू नका, परंतु प्रत्येक गोष्टीत प्रार्थना आणि याचनेत आरंभासह आपली विनंती देवाजवळ करा, आणि देवाची शांती जी सर्व समजून घेणारी आहे आणि येणारी आहे, ती तुमच्या हृदयामध्ये आणि तुमच्या मनात ख्रिस्त येशूमध्ये रक्षण करेल, तुमचं रक्षण करेल. म्हणून कुठल्याच गोष्टीची चिंता करू नका की माझ्या हातून हे होईल का, हा नवीन उपक्रम होईल का, हा नवीन आरंभ होईल का, याची चिंता करत बसू नका. परंतु प्रत्येक गोष्टीत प्रार्थना आणि याचनेत आरंभासह आपली विनंती देवाजवळ करा. देवाजवळ घेऊन जा ही विनंती. आरंभ करत आहात ना, देवाला सांगात की प्रभू मी ह्या गोष्टींचा आरंभ करत आहे. प्रार्थना करा, गुडघ्यावर यात, एकटं घरामध्ये थांबा, एकांत शोधात, रडात, त्याच्यासमोर आपले प्रश्न मांडात, आपले अश्रू मांडात. बघा, तो तुमच्या प्रार्थनेचं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणूनच आज आम्हाला काय शिकायचं आहे ते हेच आहे की प्रार्थना आणि आभार भीतीला शांतीमध्ये बदलतात, हे समजून की देव नियंत्रक आहे. प्रार्थना आणि आभार भीतीला शांतीमध्ये बदलवतात, हे समजून की देव नियंत्रक आहे. म्हणून दोन्हीही गोष्टी आमच्या आयुष्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. विश्वासाने पुढे जाणे. मार्क शुभवर्तमानाचा 5वा अध्याय 25 ते 34 वचनामध्ये जर पाहिलं तर रक्तस्रावी स्त्रीचं उदाहरण आहे. खूप वर्षापासून ती आजारामध्ये होती. अनेक वर्षाच्या कष्टानंतर आणि अनिश्चिततेमध्ये तिचा विश्वास येशूवरती होता आणि तिच्या विश्वासाने तिला बरे केलेत. अनिश्चिततेच्या मध्ये देवावर ठाम विश्वास ठेवण्याची शक्ती दर्शवितो. मग आम्हा पुढे प्रश्न असा आहे, तुमच्या आयुष्यात कोणत्या अनिश्चिततेला तुम्ही देवावर विश्वास ठेवून त्याच्याकडे सुपूर्त करू इच्छितात? तिने आपला आजार देवापुढे सुपूर्त केलात. आज तुम्ही काय करू शकत आहात? विश्वास गोष्टी सोप्या करत नाही. विश्वास गोष्टी सोप्या करत नाही, तो त्यांना शक्य करतो. आहे ना कमालीचं वाक्य? परत एकदा मी तुम्हाला वाचून दाखवतो. विश्वास गोष्टी सोप्या करत नाही, तो त्यांना शक्य करतो. येशू अनिश्चिततेच्या समोर देवावर विश्वास ठेवून आपण आपल्या भीतीला देवावरती सोपून देऊ शकतो आणि त्याने दिलेल्या नवीन सुरुवातीला स्वीकारू शकतो. हीच त्याचं अभिवचन आज आम्हा प्रत्येकांना आहे. भीतीला पार करू शकतो कारण त्याने दिलेल्या नवीन सुरुवातीला स्वीकारू शकतो. आज त्याने आम्हाला दिलेलं आहे. संपूर्ण वर्षभर तो आमच्यासोबत होता. जसा तो 2024 मध्ये होता तसा 2025 मध्ये देखील असणार आहे. परंतु आज आम्ही आमची स्वतःची तयारी करायची आहे. ह्या विधवा स्त्रीने तयारी केली, त्याचं प्रतिफळ तिला मिळालं. जर तिला मिळालं तर आम्हाला देखील मिळणार आहे. यासाठी आपण प्रार्थना करू. पवित्र प्रभू, आज आम्ही तुझ्या मनापासून उपकार मानतो की तू परत एकदा आमच्यासोबत बोललेला आहे. ये प्रभू, तू येईपर्यंत आम्हाला विश्वासात टिकून तू ठेव आणि परमेश्वर पित्या आमच्या मनातली अनिश्चितता तू दूर कर. तुझं स्थैर्य आणि तुझा विश्वास आमच्यावरती ओत, जेणेकरून आम्ही प्रकाशमय व्हावेत आणि इतरांना निश्चिततेचा धडा आमच्यामधून शिकता यावं. असं कार्य आमच्या आयुष्यामध्ये तू घडवून आण. ह्या नवीन वर्षामध्ये आम्हा प्रत्येकाने निर्णय घेतलेले आहेत, त्यामध्ये आम्ही स्थिर राहावं, त्यांना धरून राहावं आणि त्यांच्यावरती आमची पकड असावी. यासाठी आम्ही आज विनंती करत आहोत. ये प्रभू, तू येईपर्यंत आम्हाला तुझ्या विश्वासात टिकून तू ठेव. पुढील वेळ तुझ्या हातात सोपून ही नम्र प्रार्थना आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात केलीत म्हणून तो ऐक. आमेन.